हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 7 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागच्या भागात आपण वाचलात की अगस्त्य ऋषींचा निरोप घेऊन राम, सीता आणि लक्ष्मण त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी म्हणजे पंचवटीच्या शोधात प्रवास सुरू करतात. अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे रामाला समोर एक प्रचंड डौलदार वटवृक्ष उभा दिसला. रामाने त्याच्या एका फांदीवर एक मोठ्या शरीराचा गिधाडासारखा दिसणारा प्राणी बसलेला बघितला. त्याला राक्षस समजून रामाने आपले धनुष्य सरसावून त्याला विचारले, "कोण आहेस तू? " तो गिधाड फांदीवरून खाली उतरून त्याच्यासमोर आला आणि आपल्या मधुर वाणीत विनम्रपणे बोलू लागला, "हे वत्सा, मला तू आपल्या वडिलांचा मित्र समज. " त्याला असे मधुर मनुष्य वाणीत बोलताना रामा लक्ष्मणाला आश्चर्य वाटले. तरीही लगेच सावरून आपल्या वडिलांचा मित्र म्हणून रामाने त्याला कुशलमंगल विचारले आणि वाकून नमस्कार केला. "आपले नाव काय आहे? " रामाने विचारले. रामाने असे विचारताच तो गिधाड प्रसन्नपणे बोलू लागला, "हे महाबली, पूर्वीच्या काळात जे कोणी महान प्रजापती होऊन गेले त्यांच्याबद्दल मी आपणास आधी सांगतो. आपण सर्वांनी कृपा करून ऐका. " असे बोलून तो सांगू लागला. कर्दम प्रजापती सगळ्यात पहिले होते. नंतर विकृत, शेष, क्षय, बहुपुत्र, स्नानु, मरीची, अत्री, क्रतु, पुलस्त्य, शंगिरा, प्रचेता, पुलह, दक्ष, विवस्वान, अरिष्टनेमी आणि अलीकडे कश्यप होऊन गेले. हे महायशस्वी राम! यातल्या दक्ष प्रजापतीला 60 मुली झाल्या. त्यातल्या 8 अतिसुंदर मुलींशी कश्यपने लग्न केले. अदिती, दिती, दनु, कालिका, ताम्रा, क्रोधवशा, मनु आणि अनला त्या 8 मुली. कश्यपने त्यांना सांगितले की तुम्ही सगळ्या माझ्यासारखे लोकांचे पालन पोषण करणारे पुत्र जन्माला घाला. हे ऐकून दिती, अदिती आणि कालिकाने त्यांची आज्ञा मानली, पण बाकीच्या मुलींनी त्यांच्या म्हणण्याला दुर्लक्षित केले. अदितीकडून 33 देवता जन्माला आले, अर्थात 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार. आणि दितीच्या गर्भातून राक्षस जन्माला आले. पुढे जाऊन दनुने अश्वग्रीव नावाच्या मुलाला जन्म दिला. कालिकाने नरक आणि कालक असे 2 पुत्र जन्माला घातले. ताम्राने 5 मुलींना जन्म दिला, कौची, भासी, स्नेई, धृतराष्ट्री आणि शुकी. कौचीने उलूक आणि भासीने भाषक नावाचे पक्षी जन्माला घातले. शेनीच्या गर्भातून तेजस्वी शेन आणि गिधाड जन्माला घातले, तर धृतराष्ट्राने हंस आणि कलहंस आणि चक्रवाक पण तिच्याच गर्भातून जन्माला आला. शुकीने नता नावाच्या मुलीला जन्म दिला आणि नताने विनताला. हे राम, क्रोधवशाकडून 10 मुली जन्माला आल्या. मृगी, मृगनंदा, हरी, भद्रमदा, मातंगी, शार्दूली, श्वेता, सुरभी, सुरसा आणि कर्दुकी. मृगीकडून सगळे मृग आणि मृगनंदा पासून अस्वल, सुरा गाय उत्पन्न झाली. हरीकडून बलवान सिंह आणि वानर निर्माण झाले. भद्रमदाला इरावती नावाची मुलगी जन्माला आली. इरावतीकडून ऐरावत नावाचा गजराज आणि मातंगीपासून सगळे हत्ती उत्पन्न झाले. शार्दूलीने वाघ तर श्वेताने 8 दिशेचे 8 दिग्गज हत्ती निर्माण केले. सुरभीने 2 यशस्वी मुलींना जन्म दिला. एक होती रोहिणी आणि दुसरी गंधर्वी. रोहिणीच्या गर्भातून गायी, बैल तर गंधर्वीकडून घोडे उत्पन्न झाले. सुरसाने नागांना तर कद्रूने सापांना जन्म दिला. हे श्रीराम, मनूकडून मनुष्य प्राणी जन्माला आला, तर अनलाने फळांनी भरलेले वृक्ष निर्माण केले. विनता ही शुकीची नात होती, तर कद्रू आणि सुरसा दोन्ही बहिणी. विनताचे 2 पुत्र गरुड आणि अरुण. हे करुणानिधी, मी अरुणचा पुत्र आणि संपाती माझे वडीलबंधू आहेत. माझे नाव जटायू आहे आणि आपण मला शेनीचा पुत्र समजा. एवढे बोलून जटायू हात जोडून उभा राहिला. हे पिता, जर तुमची इच्छा असेल तर या वनवासात मी तुमची मदत करेन, कारण हे अति दुर्गम वन आहे. इथे वन्य पशु पक्षी तसेच राक्षस राहतात. जेव्हा आपण लक्ष्मण बरोबर आश्रमातून बाहेर जाल तेव्हा सीतामाईच्या रक्षणासाठी मी इथे थांबेन.
जटायू बोलायचा थांबला की श्रीरामाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले आणि आपल्या छातीची कवटाळली. त्यांच्याशी बोलताना त्यांनी कितीतरी वेळा त्यांना मित्र आणि पिता म्हणून संबोधन केले होते. हे परमप्रतापी जटायू, आमचे सौभाग्य असेल जर आपण आमच्या बरोबर या वनाच्या रक्षणार्थ आणि शत्रुनाश करण्याच्या कामात आमची मदत केली तर आपण आता पंचवटीकडे प्रस्थान करूयात, म्हणत ते चौघे पुढच्या प्रवासाला निघाले. पंचवटीमध्ये पोचल्यावर त्यांना दिसले की तिथे विविध प्रकारचे जीवजंतू, विषारी साप होते. राम लक्ष्मणाला म्हणाला, ऋषी अगस्त्यांनी सांगितल्याप्रमाणे हीच ती पंचवटी दिसत आहे. इथे बरेच पुष्प आणि फळांनी भरलेले वृक्ष दिसत आहेत. तू आश्रम बनवण्यासाठी योग्य अशा जागेची निवड कर. आजूबाजूला बघून कोणती जागा चांगली दिसत आहे ते बघ. हो भैया, लक्ष्मण म्हणाला. आणि हो लक्ष्मण, अशी जागा बघ जी आपल्या सर्वांना लाभदायक असेल, जेणेकरून आपण सुखात राहू शकू आणि पाण्याचा तलाव पण जवळपास असेल, स्थळ रमणीय असेल, पाणी मुबलक असेल, खाण्याच्या गोष्टी, फुले, फळे जवळ असतील, अशी एखादी जागा शोधून काढ. एवढे ऐकून लक्ष्मण हात जोडून उभा राहिला आणि रामाला म्हणाला, मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. आपणच एखादी अशी जागा आपल्या नजरेतून हेरून मला आज्ञा करा. मी लगेच इथे आश्रम बनवायला सुरुवात करतो. त्याचे बोलणे ऐकून राम प्रसन्न झाले. त्यांनी मग स्वतःच बघून एक जागा लक्ष्मणाला सांगितली. बघ, समोर गोदावरी काठी किती रमणीय अशा फुलांचे ताटवे आहेत. हंस आणि विविध पक्षी आजूबाजूला भ्रमण करत आहे. इथून दूर पर्वतरांगा पण दिसत आहेत. सूर्याची पहिली किरणे इथल्या जमिनीवर सर्वप्रथम पडत आहे. मोरांचे आवाज येत आहेत. हे पर्वत विविध खनिजांनी समृद्ध दिसत आहेत. सोने, चांदी, तांबे, चंदन, अशोक, पिंपळ, वड, खेर, शमी असे कितीतरी वृक्ष इथे दृष्टीस पडत आहेत. म्हणून लक्ष्मणा, हे स्थान मला योग्य आणि पवित्र वाटत आहे. आपण इथेच राहू शकतो. आश्रम बनवून जटायूच्याही जवळ राहू शकतो. जटायू राहत असलेला तो वटवृक्षही इथून जास्त दूर नाही. श्रीरामाची आज्ञा होताच लक्ष्मणने मातीच्या भिंती उभ्या केल्या आणि लाकूड गवतांनी शेकारून घेतले. शमी वृक्षाच्या फांद्यावर कुश गवत व्यवस्थित आकारून भिंती आणि छप्पर तयार केले. खालची जमीन सपाट करून छान सारवून घेतले आणि बघता बघता त्या जागेवर एक छानशी पर्णकुटी उभी राहिली. गोदावरी नदीत स्नान करून लक्ष्मणने कमळ फुलाने ती पर्णकुटी सजवली आणि सीतारामासाठी तयार केली. ती सुंदर कुटी पाहून श्रीराम खूप आनंदित झाले. त्यांनी प्रेमाने लक्ष्मणाला आपल्या छातीशी कवटाळले. भावनावश होऊन राम त्याला बोलले की तू माझा प्रिय बंधू, माझ्या मनातली गोष्ट जाणणारा, उपकाराची जाणीव ठेवणारा आणि धर्मानुसार आचरण करणारा, मला कधीच माझ्या मृत पित्याची आठवण येऊ न देणारा असा आहेस. शरद ऋतू संपताच आला होता. पावसाचा जोर कमी होत होता. आता हेमंत ऋतूचे वेध लागले होते आणि थंडीची सुरुवात होऊ लागली होती. अशात गोदावरीच्या शीतल पाण्यात श्रीरामाने आपल्या पितरांना जल अर्पण केले. पूर्वेकडे सूर्यदेवाचे आगमन होताच त्यांनी अर्घ्य वगैरे दिले आणि एकाग्र मनाने त्याची स्तुती केली. कधीमधी कैकेयीची दुष्टता, भरतचा राज्यकारभार अशा विषयावर ते तिघेजण रात्रीच्या वेळी आकाशातले तारे बघत बोलत असत. जसे देवदेवता स्वर्गात आनंदात राहत असत, तसेच राम, सीता आणि लक्ष्मण त्या पर्णकुटीत आनंदाने आणि सुखाने राहू लागले. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला भाग समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.